स्नेह आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री माझा भाऊ, मुख्यमंत्री लाडका भाऊ यासारख्या योजना ज्या आहेत त्या योजना सुरू आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. मग याकरिता ज्या समस्या आहेत या समस्यावरती विद्यार्थी हल्लाबोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मग याकरिता आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी जेव्हा एकत्र आलेलो आहोत, एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठीच आपण कायमस्वरूपी व्हिडिओ बनवतो आहे, तुमच्या स्वतःच्या सकारात्मकसाठी, एक पॉझिटिव्हिटीसाठी आणि सरकारला खरंच तुमच्यावर होणारा जो अन्याय आहे तो अन्याय सहन आपण करत आहोत, तो त्यातून आपल्याला न्याय मिळावा याकरिता जेव्हापर्यंत आपण लढणार नाही तोपर्यंत आपण जिंकणार नाही किंवा आपल्याला न्याय मिळणार नाही. या बेताने आपण सर्वजण हिवाळी अधिवेशनाच्या या तोंडावर आपल्याला सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे. कारण शासनाला जेव्हापर्यंत आपण समोर येणार तेव्हापर्यंत जाग येणार नाही. शासन अजूनही झोपलेलं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की स्वतःचा स्वार्थ त्यांनी साधलेला आहे या दोन्ही योजनेच्या माध्यमातून, एक लाडकी बहीण योजना आणि एक लाडका भाऊ योजना. मग या लाडका भाऊ योजनेमध्ये आपल्याला माहिती आहे की आपले 2 महिने बाकी आहेत. मग आम्ही करणार काय आहे, यानंतर करणार काय आहे याचा प्रश्न आपण सर्वांनी उपस्थित जर केला तर आपण आपल्या स्थानिक आमदारांकडून जर उपस्थित केला तर नक्कीच आज जे आहे, आज या अधिवेशनामध्ये आपल्या जे काही विचार केला जाणार आहे, यात लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना या दोन्ही विषयावर जे काही विरोधक असतील, विरोधकांनाही त्या ठिकाणी विरोधकही त्या ठिकाणी त्यांना घेरणार आहेत महायुतीच्या सरकारला. आणि महायुती सरकार आपल्यामुळे जर सत्तेत आले असेल तर आपल्याला सुद्धा तो विचार करावा लागेल की आपल्या ज्या काही मागण्या होत्या, मागण्या आपल्याला माहिती आहे की 50% पदस्थापनेची मागणी जे मंगळप्रभात लोढा त्यावेळी उद्योजकता मंत्री होती त्यांनी स्पष्ट केलेले आहे. नंतर जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांनी सुद्धा स्पष्ट केले होते की आम्ही, आणि देवेंद्र फडणवीस जे आताचे आजी मुख्यमंत्री आहेत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे की यांनी बोललेले जे शब्द आहेत हे शब्द ते पूर्ण करतील का, हा सुद्धा एक विषय आहे. मग हे शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांना जाणीव करून देणं गरजेचं आहे. मग या जाणीव करून देण्यासाठी आपण आपल्या कुठेतरी एका जिल्ह्यात किंवा एका तालुक्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन करून होणार नाही, तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्रातील जेवढे काही विद्यार्थी यावर जॉब करत आहेत, यावरती काम करत आहेत, आपल्याला एक सर्टिफिकेट मिळून तुम्हाला जॉब मिळेल याची शाश्वती नाही. म्हणून आपल्याला कायमस्वरूपी कुठे काय जमेल याचा सुद्धा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी तर राहीलच, पण स्वतःच्या फॅमिलीसाठी सुद्धा याचा विचार करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठीचा हा आपण व्हिडिओ बनवतो आहे. जेव्हापर्यंत तुम्ही एकत्र येणार नाही तेव्हापर्यंत शासनाला जाग येणार नाही. कारण जेवढे काही महाराष्ट्रात गोष्टी झालेल्या आहेत किंवा आतापर्यंत होत आलेल्या आहेत, जेव्हा इतिहासात तुम्ही पाहाल तर लढा दिल्याशिवाय शासनाला जाग येत नाही आणि आपल्याला न्याय सुद्धा मिळत नाही. म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या स्वतःला न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला निवेदन देणं गरजेचं आहे आणि एकत्र येणं गरजेचं आहे. प्रत्येकाला त्या पद्धतीने एकत्र येऊन आपल्याला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला एक दिवस आंदोलन करणं गरजेचं आहे. आणि त्याचं नियोजन करण्यासाठी आपण या माझ्या चॅनलला स्नेह आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला जुळायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, टेलिग्रामची पण लिंक आहे आणि स्नेह आर्ट ऑफ टीचिंग व्हॉट्सअपची सुद्धा ग्रुप लिंक आहे. आणि असेच कायम आपल्या या तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सोबतच आपली जबाबदारी म्हणून मीही तुमच्या सोबत येऊ शकतो, त्याच्यामुळे त्याचा काही विचार करायचा नाही. मात्र निवेदनं आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण एकत्र करणार आहोत. त्याकरिता माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, या अपडेटसाठी सबस्क्राईब करा. आणि आपल्याला आपल्याबद्दलचं हे जे काही मी जे बोलतो आहे हे आपल्याला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा विद्यार्थी मित्रांनो. आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.